स्टुडंट्स, इंजिनिअरिंग कर्व वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड. आपण एक पीपीटी वर लेक्चर घेतलेला आहे. इंजिनिअरिंग कर्व्स किती टाइपचे आहेत आणि किती वेगवेगळ्या मेथड्सने ते सॉल्व्ह करता येतात. कोनिक सेक्शन जे आहे त्यामध्ये इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि एक्झाम मध्ये तो विचारला जातोच, बऱ्यापैकी विचारला जातो. तर त्यापैकी पॅराबोला बाय रेक्टँग्युलर मेथड हा प्रॉब्लेम आता आपण बघणार आहोत की सॉल्व्ह कसा करायचा. इझी प्रॉब्लेम आहे. पॅराबोला वी कॅन सॉल्व्ह विथ डायरेक्ट्रिक फोकस मेथड, रेक्टँग्युलर मेथड. त्यापैकी ही जी आहे ती रेक्टँग्युलर मेथड. प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. ड्रॉ अ पॅराबोला हॅव्हिंग बेस लेंथ 160 mm and height 100 mm by rectangular method. This sentence is very important. By rectangular method. If in examination the sentence is draw a parabola with directric focus method, then that is different part. इथं रेक्टँग्युलर मेथडनी कसा सॉल्व्ह करायचा ते आपण बघणार आहोत. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. दोन डायमेन्शन्स दिलेत, एक बेस लेंथ आहे आणि एक हाईट आहे. ते आपण गिवन डेटा मध्ये इथं लिहून घेतले. समजा बेस लेंथ इज 160 mm and height or axis height. Here they have mentioned height, or sometimes in problem statement they may mention you axis height is 100 mm. ठीक आहे, one and the same. आता रेक्टँगल कुठलं असतं, रेक्टँग्युलर मेथड दिली आहे तर हा प्रॉब्लेम आपण रेक्टँगल ड्रॉ करून सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. बेस लेंथ जी दिली 160 mm, रेक्टँगलच्या बेसला येईल ही लेंथ. एक रेक्टँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे की ज्याची बेस लेंथ जी असेल म्हणजे ही लेंथ या लाईनला पॅरलल असेल. ह्या ज्या दोन लेंथ असतील त्या 160 mm, 160 mm आणि ऍक्सिस हाईट म्हणजे ही जी ऍक्सिस आहे पहा. ठीक आहे. लॉंग लाईन, शॉर्ट लाईन, लॉंग लाईन, शॉर्ट लाईन त्यांनी मी इंडिकेट केलेली आहे. ती ऍक्सिस हाईट या दोन लाईनला पॅरलल आहे. ठीक आहे. रेक्टँगल आपण जनरली कन्स्ट्रक्ट जसा करतो तसा हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तर ती हाईट 100 mm एवढं दिलेलं आहे. ठीक आहे. प्रॉपर डायमेन्शनिंग मेन्शन करायचे. ठीक. आता पॅराबोला कन्स्ट्रक्ट कसा करायचा. पॅराबोलाचे भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आहेत. आपण एकदा तो कर्व बघूया. ठीक आहे. जी बेस लेंथ दिली जाते आणि हाईट दिली जाते, केअरफुली बघा. सगळ्यात पहिले तर आपण काय करणार आहोत की ही जी हाईट दिलेली आहे, ठीक आहे, तुम्ही ABCD असं नेमिंग सुद्धा करू शकता. ठीक आहे. नेमिंग आपण व्हॅरी करू शकतो, हरकत नाहीये. हाईट जी दिलेली असते, ठीक आहे, ती हाईट आणि A पासून हा जो पोर्शन आहे Q पर्यंतचा ही डिस्टन्स, ठीक आहे, हे डिस्टन्स दोन्ही तुम्हाला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ही हाईट जी आहे 100 mm हाईट. ठीक आहे. आता ही हाईट आपण सपोज 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली. ठीक आहे. मी तर ती डिवाइड करतो, इथं पॉइंटला नेमिंग देतो पहा. हे जे आहे 100 mm, तर मग 20 mm चा एक पार्ट. ठीक आहे. डायमेन्शन जे काही दिलं असेल इक्वल पार्ट करा. समजा 100 mm चे जर 5 इक्वल पार्ट करायचे आहे तर मग मी 20 mm चा एक पार्ट करेल. ठीक आहे. आता इथे मी मार्किंग करून घेतो. असे 5 पार्ट केले, मी त्यांना नेमिंग देतो. हा असेल 1, हा असेल 2, 3, 4 आणि हा लास्ट जो पार्ट असेल तो असेल 5. ठीक आहे. स्टेट हाईट जी काही असेल एक्झाम मध्ये 100 असेल, 80 असेल, 90 असेल, 120 असेल, जी काही असेल इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. 5 करू शकता, 6 करा, 7 करा, 8 करा, चालेल. ठीक आहे. आपण इथं काय केलं, 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. जसं या साईडला 5 इक्वल पार्ट मध्ये केलं तसंच अपोजिट साईड तिकडे पण 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. परत इथून मी स्केलिंग घेतो. ठीक आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. 5 इक्वल पार्ट मध्ये लेफ्ट साइड पण आणि राईट साइड रेक्टँगलची आपण डिवाइड करून घेतली आहे. ठीक आहे. आता जेवढे पार्ट तुम्ही इथं डिवाइड केलेत ना ह्या व्हर्टिकल लाईनचे, तेवढेच पार्ट तुम्हाला काय करायचे, A पासून Q पर्यंत म्हणजे बेस जो दिलाय ना त्याच्या 50% पोर्शन, ठीक आहे, म्हणजे हाफ ऑफ द बेस ऍक्सिस लाईन पर्यंतची ही जी लेंथ आहे, सपोज ही टोटल लेंथ किती आहे 160, तर ऍक्सिस लाईन पर्यंत किती 80 mm येईल. ठीक आहे. तर त्या 80 mm चे सुद्धा 5 इक्वल पार्ट करायचे. इथं 5 केलेत ना म्हणून इथे 5. इकडे जर 6 पार्ट केले तर इथे पण 6 करावं लागतील. 7 केले तर 7. ठीक आहे. आता ही जी काही 80 mm आहे तुम्ही डिवाइड करा 80/5 काय जे आन्सर येईल. तर ही लेंथ तुम्ही 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा.
ही लेंथ सुद्धा काय केली की 5 पार्ट मध्ये डिवाइड केली. आपण तिला नंबरिंग करूया. तुम्ही नेमिंग नंबरिंग काही करू शकता. इथं 1 2 3 4 केलंय. मग मी इथे करताना 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि हा जो क्यू पॉइंट आहे तो बाय डिफॉल्ट 5 डॅश येईल. ओके, क्यू ऍज इट इज नाव राहू द्या, तुम्ही हरकत नाहीये, किंवा 5 डॅश केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता परत एकदा रिपीट करतो. जर तुम्ही व्हर्टिकल लाईनचे 7 इक्वल पार्ट केले तर इथं देखील 7 करावे लागतील. ठीक आहे, एवढ्या अर्ध्या पोर्शनचे. आपण इथं 5 पार्ट केलेत म्हणून मग आपण इथे 5 घेतले. जसं इथं हाफ पोर्शनला केले ना तसंच बी पासून तर उरलेला जो हाफ पोर्शन आहे तिथं पण 5 इक्वल पार्ट करायचे. ठीक आहे, जे काही डिस्टन्स असेल, जे डिस्टन्स असेल त्याला 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. ठीक आहे. आता इथं काय करायचंय, नंबरिंग देताना तुम्हाला रिव्हर्स नंबरिंग करायची. बी पासून जसं ए पासून सेंट्रल लाईन किंवा ऍक्सिस पर्यंत केली तशीच बी पॉइंट पासून पण इकडच्या साईडला नंबरिंग करायची. म्हणजे इथे येईल 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि 5 डॅश. आता तुम्ही इथं 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश केलं आणि इथं 1 2 3 4 केलं तरी देखील चालणार आहे. ठीक आहे, कर्व आला पाहिजे प्रॉपरली. ठीक आहे. आता इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपण 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलंय. जेवढं इथं 5 केलं तेवढंच हाफ पोर्शनला 5 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. आता काय करायचं की हा जो ऍक्सिस लाईनचा टॉपचा एंड पॉइंट आहे, ऍक्सिस लाईनचा टॉपचा इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे की जो रेक्टँगलच्या या लाईनला टच होतोय पॉइंट पी, त्या पॉइंट पी पासून हे जे 4 पॉइंट आहेत 1 2 3 4, 5th पॉइंट ऑलरेडी जॉईन आहे. तर हे 4 पॉइंट जॉईन करून घ्यायचे म्हणजे स्ट्रेट लाईन असे इन्क्लाइन स्ट्रेट लाईन येतील त्या. P4 हे जॉईन करून घ्यायचंय. त्याचबरोबर सगळे पॉइंट जॉईन करून घ्यायचे. P3 पण, P2 आणि P1. इथं काय केलंय आपण, P पासून 1 पर्यंत P1 P2 P3 P4 अशा सगळ्या लाईन्स ज्या आहेत ते जॉईन करून घेतल्या. सेम वे तुम्हाला या साईडला पण ते जॉईन करायचं. ओके, आपण काय केलं की या पी पॉइंटला सगळ्या लाईन्स आपण जॉईन करून घेतल्या. ओके, इन्क्लाइन लाईन जॉईन केल्या. आता नेक्स्ट स्टेप काय आहे की आपण 1 2 3 4 हे पॉइंट इथं दिलेत. 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश खाली दिलेले आहेत. तर पी पासून 1 ची लाईन आहे आणि खाली पण 1 डॅश पॉइंट आहे. तर ऍक्सिस लाईनला पॅरलल, ऍक्सिस लाईनला पॅरलल 1 डॅश म्हणून एक स्ट्रेट लाईन तुम्हाला पुढे घ्यायची आहे की जी पी आणि 1 ला कुठेतरी टच होईल. ठीक आहे, काय म्हणलंय परत बघा एकदा. ऍक्सिस लाईनला पॅरलल 1 डॅश पासून एक लाईन घ्यायची की जी पी आणि 1 ला कुठेतरी टच होईल. जो इंटरसेक्टिंग पॉइंट असेल तर त्या पॉइंटला तुम्ही नाव देऊ शकता P1. जो इंटरसेक्टिंग पॉइंट असेल त्याला नाव देऊ शकता P1. ओके, तसंच तुम्हाला काय करायचंय, 2 डॅश पासून पण ऍक्सिसला पॅरलल घ्यायची आहे. ती लाईन कुठपर्यंत येईल, पी पासून 2 ची जी लाईन आपण ड्रॉ केली होती तिथपर्यंत. त्या पॉइंटला P2 नाव द्या. सेम वे 3 पासून वर लाईन घेतली P3 लाईन पर्यंत आणि 4 पासून लाईन घेतली P4 पर्यंत. 2 आणि 2 डॅश त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट जो असेल त्याला नाव द्यायचंय P2. 3 आणि 3 डॅश हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट असेल तो असेल P3. 4 P4 ची लाईन आणि 4 डॅश ही स्ट्रेट लाईन जिथे टच होती तो असेल P4. ओके, आणि 5 डॅश आणि 5 हा बाय डिफॉल्ट या P ला टच होईल तिथं तुम्ही P5 नाव देऊ शकता. ओके, नेहमी कसे द्या हरकत नाहीये.
जसं आपण आता या साईडला केले लेफ्ट साईडला, सेम प्रोसिजर आपल्याला राईट साईडला पण करायची. ओके, म्हणजे 1 डॅश पासून जो येणार आहे 1 च्या लाईन पर्यंत, 2 डॅश पासून 2 च्या लाईन पर्यंत, 3 डॅश पासून पुढे आणि 4 डॅश पासून पुढे. ओके, जसं लेफ्ट साईडला नेहमी आपण केले तसे इथे सुद्धा P1 आणि 1 डॅश जो इंटरसेक्टिंग पॉइंट असेल त्याला P1 नाव द्या, त्यानंतर P2, नंतर P3 आणि P4. 4 डॅश आणि P4 ची लाईन जिथं इंटरसेक्ट होती तिथं P4 नाव दिलं. अशा पद्धतीने आपले काय झाले की हे पॉइंट आले P1 पासून तर P1, P2, P3, P4, P5, परत P4, P3, P2, P1 आणि लास्टला B. आता आपल्याला माहिती आहे की पॅराबोलिक शेप कसा असतो. मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये पॅराबोलाचा शेप कसा आहे तो त्या स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवलेला आहे. ठीक आहे, आता ए पॉइंट पासून तर तुम्हाला फ्रेंच कर्वचा यूज करून पॉइंट जॉईन करायचे आहेत. फ्रेंच कर्वचा यूज करून ए पासून पॉइंट ए P1, P2, P3, P4, P त्यानंतर P4, P3, P2, P1 आणि B पर्यंत असा एक कर्व येईल पहा. फ्रेंच कर्वच यूज करायचा आहे. फ्रेंच कर्व यूज कसा करायचा त्याचा देखील एक व्हिडिओ मी याच युट्यूब चॅनलवर आहे, आपल्या तो चॅनलवर तिथे टाकलेला आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, नंतरच हे जॉईन करा. फ्रेंच कर्व कसा यूज करायचा हे जर तुम्हाला आलं प्रॉपरली तर आणि तरच तुम्हाला बाकीचे जे कर्व आहेत त्या सुद्धा ड्रॉइंग इझिली येतील. आता हा प्रॅक्टिसचा भाग आहे, इतक्या फास्ट ते येणार नाही. तुम्ही जेवढे जास्त कर्व इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, हेलिक्स हे जॉईन कराल तर मग तुम्हाला समजेल की तो कर्व कसा असेल आणि कुठला फ्रेंच कर्वचा पार्ट तुम्हाला कधी यूज करायचा. आणि मी त्या व्हिडिओमध्ये पॅराबोलाच कसा जॉईन करायचा हेच दाखवलेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, फ्रेंच कर्व यूज करा आणि नंतरच हे तुम्ही जॉईन करा. ओके, मी आता एक तुम्हाला सॅम्पल बेसिसवर सांगतो की तो कर्व असेल कसा पॅराबोलिक शेप. ओके, ठीक आहे. सो तो पॅराबोलिक कर्व पॉइंट ए पासून पॉइंट P1, P2, P3, P4, P5 आणि P4, P3, P2, P1, B ए पासून तर B पर्यंत असा हा जो कर्व आहे हा पॅराबोलिक कर्व. मी तो ट्रेस केलाय आता जस्ट. तो अशा टाइपचा पॅराबोलिक कर्व असेल बघा. रेक्टल सर्कलची जी डायरेक्शन असती, ठीक आहे, त्या टाइपची जी डायरेक्शन असेल ती ही पॅराबोलिक डायरेक्शन किंवा पॅराबोलिक कर्व. तो आपण पीपीटी मध्ये सुद्धा बघितलेला आहे की तो कर्व कसा असेल, असा असावा. ठीक आहे, तुम्ही फ्रेंच कर्व यूज करायचा आहे, मी इथं मेन्शन केलंय. आणि तुमचा कर्व एकदम स्मूथ आला पाहिजे. सगळ्यात मेन पार्ट असा की कंप्लीट डायग्राम मध्ये, या कंप्लीट डायग्राम मध्ये फक्त हा जो कर्व आहे हा डार्क दिसला पाहिजे, बाकी सर्व लाईन्स या फेंट असतील. ओके, कंप्लीट डायग्राम मध्ये हा जो ए पॉइंट पासून ए P5 हा B हा जो कर्व आहे पॅराबोलिक कर्व एवढाच डार्क दिसेल, बाकी सर्व लाईन्स फेंट असतील, डायमेन्शन लाईन सुद्धा या फेंट असतील. आणि नंतर तुम्हाला एरो करून असं पॅराबोला किंवा जो काही कर्व असतो त्या कर्वचं आपण जनरली नाव तसं देतो. तर हे नाव तुम्हाला 6 mm मध्ये 2 फेंट लाईन असतात 6 mm तेवढं तुम्ही त्या देऊ शकता. ठीक आहे, तर कर्व मी इंटेन्शनली तो डबल रिपीट किंवा गिरवलाय, ड्रॉ केलाय, कारण असं आहे की तुम्हाला तो व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसावा म्हणून तो रिपीट केलाय. तुम्ही जास्त त्याला आपण म्हणतो ना की खूप जास्त डार्क नाही करायचा, पण डार्क आणि फेंट मधला डिफरन्स आणि एकदम स्मूथ तो आला पाहिजे. त्यासाठी फ्रेंच कर्व यूज कसा करायचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हा झाला पॅराबोला बाय रेक्टँग्युलर मेथड. तर आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये इलिप्स, हायपरबोला, हेलिक्स, स्पायरल, सायक्लॉइड हे सगळे कर्व बघणार आहोत. तर कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.